समारंभासाठी विचार मंचावर होते आदरणीय SD पाटील सर, ज्याने आपल्याला आता अशी ओळख करून दिली. खरं तर माझ्यापेक्षा ते जास्त वाचतात. त्यांच्या घरची जी पुस्तकांची लायब्ररी आहे आणि बोलताना नेहमी आम्ही भेटलो की तुम्ही काय सर वाचताय. मी आता त्यांना विचारतो तुम्ही काय वाचताय. खूप चांगले वाचक, खूप चांगले शिक्षक, इंग्रजीचे चांगले शिक्षक. आमचे तरुण मित्र संदीप पाटील सर एका मोठ्या महाविद्यालयामध्ये खूप जबाबदाऱ्या सांभाळतात, विद्यापीठासाठी जबाबदाऱ्या सांभाळतात आणि सदैव तुमची सेवा करण्यासाठी त्यांना खूप आनंद होतो. ज्यावेळी शिबिर भरतं त्याच्यावेळी प्रत्येक वेळी ते ही सगळा हा संचच विभाग सर आहे. सगळी तुम्ही सगळेजण कष्ट घेतात आणि आपल्या सर्वांना न चुकता वीज पुरवणाऱ्या खात्यात असलेले आपले पाटील सर, म्हणजे वीज म्हणजे ऊर्जा असते, म्हणजे ते इथं आहे म्हणजे आपल्यासाठी ऊर्जा आहे. तुम्हाला सर्वांना मला आज हे सांगायचं आहे की आता आपण जे काही शिक्षण पुढे घेतोय त्या शिक्षणामध्ये तुम्ही 11वी 12वी BA BCom BSc मेडिसिन जे काय करायचं असेल ते तुम्ही करा. पण आज मितीला तुमच्यापैकी प्रत्येकाने मला नेमकं काय करायचं आहे आणि या दिशेने मी जाणार आहे आणि ते या टप्प्यावर असा मी जाईन. मला अमुक संस्थेत शिकायचं आहे किंवा अमुक देशात शिकायचं आहे आणि मला इथपर्यंत शिक्षण घ्यायचं आहे, असं तुमच्यापैकी किती जणांनी कागदावर लिहून ठेवलेलं आहे त्यांनी हात वर करा. मी काय काय सांगितलं पहा. मी का शिकतोय, त्यानंतर काय मला शिकायचं आहे. मी BA ला जायचं आहे, BCom ला जायचं आहे, मेडिसिनला जायचं आहे, इंजिनिअरिंगला जायचं आहे, फार्मसीला जायचं आहे, ॲग्रिकल्चरला जायचं आहे, कुठं मला नेमकं जायचं आहे 11वी 12वी नंतर किंवा कॉलेजमध्ये असताना आणखी कुठं पुढे जायचं, कुठल्या देशात सर्वोच्च पुढे गेल्यानंतर मला शिकायला जायचं किंवा देशाच्या कोणत्या विद्यापीठात शिकायला जायचं, कोणत्या पदावर जायचं आहे, UPSC करायची आहे का MPSC करायची आहे का मला उद्योजक व्हायचं आहे का समाजासाठी सेवा करायची, समाजसेवक व्हायचे, असं तुमच्यापैकी कुणी लिहून ठेवलंय हे एक. आणि दुसरं, तुमच्या सगळ्यांच्याकडे 5वी पासून 10वी पर्यंतची सर्व मार्कलिस्ट एका फाईलमध्ये घातलेली आहे. असे किती लोक आहेत. म्हणजे एक पार्ट मध्ये तुम्ही आहात. तर आता घरी गेल्यानंतर एवढं काम करा की तुमची असली तर 1ली पासून आणि नाही तर 5वी पासून 10वी पर्यंत आणि जिथपर्यंत तुम्ही आला तिथपर्यंत सर्व सर्टिफिकेट तुमची एकत्र असली पाहिजे. आणि त्याच्यामध्ये 2 भाग करून मी शाळेमध्ये कोणत्या विषयामध्ये सतत प्रावीण्य मिळवलेलं आहे, एक भाग तुमचा तुम्ही अंडरलाईन करून लिहा. एक ओळ तुमचा स्वपरिचयामध्ये एक ओळ लिहून ठेवा. स्वपरिचय लिहा तुमचा तुम्ही, तपासून आम्ही देतो तुम्हाला. आणि त्याच्यामध्ये एक ओळ लिहा, मला या विषयामध्ये सतत प्रावीण्य मिळालेलं आहे, मला या खेळामध्ये सतत प्रावीण्य मिळालेलं आहे, मी जे काही सांस्कृतिक मध्ये भाग घेतला त्याच्यामध्ये मला यात प्रावीण्य मिळालेलं आहे. पुढे जाणाऱ्या कोणत्याही पदावरती होणाऱ्या मुलाखतीमध्ये तुम्हाला हे सातत्याने तुम्ही काय केलं हे विचारलं जातं. आणि मग आता तुम्हाला मी सांगतो सातत्याने आता काय करायला पाहिजे. तुम्हाला सातत्याने आता तुम्हाला असं करायला पाहिजे की तुम्ही जे आता शिकताय त्या शिकण्याबरोबर काम करायला पाहिजे. आणि ते काम करण्यासाठी तुम्हाला काही कौशल्य यायला पाहिजे. आता तुम्हाला कौशल्य काय यायला पाहिजे, म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला चांगलं बोलता यायला पाहिजे. आता चांगलं बोलता येणं हे सोपं आहे. ज्याला चांगली जीभ आहे, त्याचं स्वरयंत्र चांगलं आहे, त्याला बोलता येतं. पण चांगलं बोलणं हेच एक करिअर आहे.
आणि म्हणून त्याचं कौशल्य तुम्ही चांगलं बोला, शुद्ध बोला, बोलता मैं हिंदी लँग्वेज इज ऑल्सो एनी रिजनल लँग्वेज, एनी फॉरेन लँग्वेज मला बोलता येते. आता हे बोलता आल्यानंतर केवळ बोलण्यामुळे काय काय करता येतं? केवळ बोलण्यामुळे काही नाही झालं तरी तुम्हाला शिक्षक होता येत. शिक्षकाला बोलावलं, शिक्षक व्हायचं ठरवलं तर शिक्षकापासून स्कूल एज्युकेशन मध्ये असेल, कॉलेज एज्युकेशन मध्ये असेल, युनिव्हर्सिटी एज्युकेशन मध्ये असेल, फक्त बोलण्यावरती तुम्ही पुढे जाऊ शकता. फक्त बोलण्याचं काम. तुम्ही एका छोट्याशा कोर्समध्ये लॉ मध्ये गेलात तर उत्तम बोलत असाल, उत्तम आर्ग्युमेंट करत असाल, उत्तम अभ्यास करत असाल तर एका कोर्टामधल्या अपीअरन्स साठी सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचला, आपल्याकडे हायकोर्ट आले, हायकोर्टापर्यंत पोहोचला तर तुम्हाला अपीअरन्स होताना काही लाख मिळू शकतो. म्हणजे एका अटेंड करण्यासाठी. आता हे नाही आलं तुम्हाला, पण तुम्हाला वाटलं की मला भाषण देत फिरावं तर वक्ता होऊ शकतात. तुम्हाला वाटलं की मी हे पुस्तक घेतलेलं आहे त्याचं वाचन करू शकतो, ते अभिवाचन मला करता येतं, ते नाट्यवाचन मला करता येतं, ते काव्यवाचन मला करता येतं. म्हणजे एका बोलण्याच्या कौशल्यातून तुम्हाला एवढे सगळे पर्याय उपलब्ध आहेत. आणि त्याच्यातून पलीकडे उत्तम बोलायचं असेल तर, त्याच्यापेक्षा भारी बोलायचं असेल तर चुकून राजकारणात गेला तर तिथेही तुम्ही आमदार खासदार होऊ शकता. आणि त्याच्या पलीकडे गेला तर तुम्ही अनेक भाषा अवगत केली असतील तर परराष्ट्र मंत्री होऊ शकता. आणि परराष्ट्र मंत्र्याला जिथे जिथे जाता येतं तिथे तिथे फुकट विमानातून प्रवास आणि सुरक्षा असते आणि जगातले अनेक देश बघता येतात. काय कौशल्य आहेत मला घ्यायचं? फक्त चांगलं बोलता येतं. सिंपल स्पीकिंग इन गुड टर्म, चांगल्या भाषेत बोलायचं. पण आपण असं बोलत नाही. आपण तुम्ही या भाषेत बोलता त्यावेळी वर्गात असताना आणि वर्गाच्या बाहेर जाताना आता मुलं ज्या पद्धतीने बोलतात तशा भाषेत बोलून असं पुढे जात आहे. म्हणजे हे कौशल्य आहे. बोलणं हे कौशल्य आहे. बोलणं हे पैसा मिळवायचं साधन आहे. बोलणं हे इन्फ्लुएन्सर. म्हणजे तुम्ही नुसतं सांगितलं अमुक हॉटेलमध्ये मी गेलेलो आहे आणि इथं उत्तम जेवण मिळतं, अमुक बँकेत मी काम करतोय आणि या बँकेची अशी अशी स्थिती आहे, अमुक देशात मी गेलेलो आहे आणि इथे तुम्ही पर्यटनाला येऊ शकता, असं सौंदर्य स्थळाचं वर्णन तुम्ही करताय. याला इन्फ्लुएन्सर म्हणतात. म्हणजे लोकांना बोलून प्रभावित करणारे. या दुकानात अमुक काहीतरी खायला जा, या दुकानात खरेदीला जा, या देशात फिरायला जा. काम काय आहे? इन्फ्लुएन्सर. मग ते वेगवेगळ्या क्षेत्रातले असतात. कौशल्य काय तुमच्याकडे? फक्त बोलायचं. म्हणजे बोलण्यासाठी लागणारं ज्ञान त्या विषयातलं आणि फक्त बोलायचं. आता हे कौशल्य, कुठलंही कौशल्य त्याचा सराव करायचा असेल तर दररोज चांगलं बोलायचं. म्हणजे मग दररोज बोलायला पाहिजे, दररोज चांगलं बोलायला पाहिजे, दररोज वेगवेगळ्या विषयावर बोलायला पाहिजे. त्याला मी सांगतो, एक बाजारात पुस्तक आहे छान, ॲटॉमिक हॅबिट्स. ॲटॉमिक हॅबिट्स म्हणजे ॲटम म्हणजे अणु. म्हणजे अणुने कणाकणाने तुम्ही दररोज काहीतरी संचय करत राहिलात म्हणजे बास्केटबॉलच्या बास्केटमध्ये एक बॉल टाकला आणि ग्राउंड सोडून दिलं, बास्केटबॉल प्लेयर होणार नाही. पण दररोज ग्राउंड वरती जाताय आणि दररोज 100 वेळा बास्केटमध्ये बॉल टाकायचा प्रयत्न करताय. 365व्या दिवशी तुम्ही स्टेट लेवलचे प्लेयर किंवा नॅशनल लेवलचे प्लेयर झालेले असतात. कशामुळे? सराव. तुम्हाला बोलण्याचा सराव केला तर या टप्प्यावर जायला मुभा आहे, संधी आहे. पण आतापासून या सगळ्या कौशल्यांचा तुमच्याकडे संचय व्हायला पाहिजे. हे एक कौशल्य झालं. तुम्हाला वाटलं मला लिहिता यायला पाहिजे. लिहिणं हे कौशल्य आहे. लिहिणं हे कौशल्य काय म्हणून तुम्ही करणार? म्हणजे साधी कौशल्य तुम्हाला मी सांगतोय, तांत्रिक कौशल्य सांगत नाही. इंजिनियर आणि ऍग्रिकल्चर सायंटिस्ट व्हा आणि कौशल्य प्राप्त करा सांगत नाही. तुम्हाला फक्त लिहायचं आहे. आतापासून तुम्ही चांगलं लिहायला लागलात,
शुद्ध लिहायला लागला, स्वच्छ लिहायला लागला, वळणदार लिहायला लागला, तर तुम्हाला वर्गात चांगले मार्क पडतील, चांगल्या मार्काने पास व्हाल. हा एक सोपं गणित. पण त्याच्या पलीकडे तुम्ही लिहायला लागला, वळणदार अक्षरात लिहायला लागला, तर वळणदार अक्षर काढणाऱ्याला सुलेखनकार, कॅलिग्राफर असं म्हटलं जातं. आणि मग एक कॅलिग्राफर एक बोर्ड लिहिण्यासाठी किंवा एका पुस्तकावरती एखादं मुखपृष्ठ लिहिण्यासाठी एका स्ट्रोक साठी काही हजार रुपये घेत. त्याला काय म्हणतात? कॅलिग्राफर. काय कला आहे? एक वेगळ्या प्रकारचे छोटे कट पेन लागतात आणि तुमचं अक्षर वळणदार हात चालावा लागतो. म्हणजे तुमच्या बोटांचं कौशल्य आणि तुमच्या मेंदूचं कौशल्य हे फक्त लिहिण्याचं तांत्रिक कौशल्य. पण त्यामध्ये तुम्ही चांगला निबंध लिहू शकला, त्यामध्ये तुम्ही चांगली गोष्ट लिहू शकला, त्यामध्ये चांगली तुम्ही कविता लिहू शकला, त्यामध्ये तुम्ही चांगला एखादा काहीतरी लेसन काहीतरी तुम्हाला चांगलं सांगायचं ते लिहू शकला, तर तुम्ही लेखक होऊ शकता. त्याच्यामध्ये तुम्ही लेखक झाल्यानंतर ग्रॅज्युएट होईपर्यंत तुम्ही पटकथा लिहू शकला, तर तुम्हाला सिनेमावाले पटकथा लिहिण्यासाठी बोलवतात. आणि साध्या वहीत लिहिणारा मुलगा पटकथाकार होतो किंवा संवाद लिहिणारा लेखक होतो आणि त्याला भरपूर पैसे मिळतात. आधी स्टोरी कोणीतरी लिहिलेली असते, आधी पुस्तक कोणीतरी लिहिलेलं असतं, त्याची स्टोरी केली जाते आणि पटकथा लिहिणारा आणखी वेगळा असतो आणि त्याच्यावरती सिनेमा चालतो. आणि मग त्याच्या पलीकडे तुम्ही जर अगदीच मोठे लेखक झाला तर तुमच्या प्रत्येक एका शब्दाला $1 किंवा ₹1 किंवा ₹10 असा मोठा लेखक झाल्यानंतर तुम्हाला मिळू शकतात. आपल्याकडे जगात असे मोठे लेखक आहेत, त्यांच्या एका शब्दाला $100 ची पण किंमत आहे, $1000 ची पण किंमत आहे. आणि असे ते सातत्याने 50, 60, 70, 80 पुस्तकं लिहितात. काय काम करायचं आहे? दररोज लिहायचं आहे. आता तुम्ही दररोज काय बोलता, किती बोलता आणि दररोज काय लिहिता, म्हणजे दररोज वहीचं एक पान किंवा बंद एक असतो, त्या बंदाला आपण फुलस्केप म्हणतो. तो एक फुलस्केप म्हणजे 4 पानं, एवढं एका बैठकीत तुम्हाला लिहिता यायला पाहिजे. ते सातत्याने लिहिलं तर एका बैठकीत तुम्हाला 8 पानं लिहिता येतील, एका बैठकीत 12 पानं लिहिता येतील आणि मग तुम्हाला UPSC ची परीक्षा सुद्धा अवघड वाटणार नाही. 2 कौशल्य तुम्हाला मी सांगितले. फक्त बोलायचं आहे, कुठून कुठपर्यंत वर्गात बोलायचं आहे आणि नंतर संसदेत बोलायचं आहे किंवा सुप्रीम कोर्टात बोलायचं आहे किंवा हायकोर्टात बोलायचं आहे किंवा मार्केटिंग मध्ये बोलायचं आहे. म्हणजे 2 साधी कौशल्य तुमच्या आयुष्यामध्ये नुसती तुम्ही 8, 10, 15 वर्ष किंवा आयुष्यभर चालू ठेवली तर. आता याच्यामध्ये किती टोकाला जाऊ शकतात असं कौशल्य असणारा एक माणूस आणि थोडं धैर्य असणारा एक माणूस एकदा तुर्कस्तान सारख्या देशाचा प्रमुख झाला आणि त्याचं ते कौशल्य किती होतं पहा. तो देशाचा प्रमुख झालाच, पण त्या तुर्कस्तान देशाला एक आदर्श देश बनवलं त्याने. आणि ते आदर्श देश बनवण्यासाठी तो 6 दिवस दररोज 6-6 तास देशातल्या लोकांसाठी भाषण देऊन सांगत होता, तुर्कस्तान आपल्याला असा करायचा आहे, जग आपल्याला मागास समजतं आणि आपल्याला जगाच्या बरोबर कशी स्पर्धा करायची आहे. दररोज 6 दिवस 6 तास हा एका राष्ट्राचा प्रमुख बोलत होता. तो योद्धा होताच, तो विचारवंत होताच, पण असा वक्ता पण होता. मग तुम्हाला आता फक्त चांगलं बोलायला शिकायचं आहे, सराव करायचा आहे दररोज. म्हणजे चांगलं बोलायचं म्हणजे कुणाशी बोलायचं? तुमचं तुम्ही स्वगत बोला, चांगलं वाचा, चांगलं बोलणाऱ्या माणसाशी संवाद करा. आपल्याला संवाद करता येत नाही. त्या ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या नोंदवा. इथे आता तुम्ही या संस्कार केंद्रात आलेले आहात, त्या संस्कार केंद्रात जाताना तुमची डायरी भरलेली पाहिजे की काय झालं, प्रत्येक लेक्चर मध्ये काय झालं. आज संध्याकाळी रात्री जे जे लेक्चर झालं त्या लेक्चरचे एक पान लिहून तुमच्याकडे पाहिजे. गेल्या वेळेच्या शिबिरामध्ये हे झालं आणि या लेक्चर मध्ये मला हे मिळालं आणि त्याच्यातून मी हे करणार आहे. नुसतं लेक्चर ऐकायला मी आलेलं नाही, पेंगायला आलेलं नाही, झोपायला आलेलं नाही, मौजेसाठी आलेलं नाही.
आणि हे केल्यानंतर मला मी पुढे गेलो, केव्हा तरी बोर्डिंगला लिहा मी या शिबिरामध्ये हे घेतलं आणि त्यानंतर मी हे शिकलो. आता तुम्ही कुठल्याही वर्गात असाल तर आता तुम्ही फक्त शिकताय, हा मूर्खपणा आहे. म्हणजे काय म्हणू मी, फक्त शिकताय हा मूर्खपणा आहे. म्हणजे काय, मग काय करायला पाहिजे, शिकत शिकत काम करायला पाहिजे, काम करत करत शिकायला पाहिजे. म्हणजे आता तुम्ही ज्या वयात आहात त्या वयात तुम्हाला जेवढं काही लागतं शिकायला ते तुम्ही मिळवायला पाहिजे. मग काय मिळवाल तुम्ही, मी काय मिळवत होतो शिकत असताना, मी हॉटेलमध्ये काम करत होतो, मी ट्रान्सपोर्ट कंपनीत काम करतो. म्हणजे मी एकही वर्ष कुठलं काम न करता गावाकडून पैसे मला मिळाले आणि मी काम केलं असं नाही. माझंच काम केलं, माझं मी मिळवलं, त्याचा मला फायदा असा झाला, कुणालाही 1 रुपया न देता माझं काम बघूनच मला नोकऱ्या मिळत गेल्या आणि माझ्या सगळ्या पदव्या झाल्या. शिवाजी विद्यापीठाच्या 7 पदव्या माझ्याकडे आहेत. त्या सगळ्या नोकरी करता करता मी केलेल्या आहेत. कायद्याची पदवी आहे, शिक्षणशास्त्राची आहे, BA MA ची पदवी आहे, MA ची पदवी आहे. हे सगळं काम करून करता येईल. तुमची तयारी आहे का, तुमचं तुम्ही ठरवा. तुमचे वडील श्रीमंत असले तरी सुद्धा तुम्ही सांगा की मला ग्रॅज्युएशन होईपर्यंत माझ्या बरोबर 1-2 कौशल्य अधिकची पाहिजे. आता त्याला काय म्हणतात, मॅरिड स्किल्स. मॅरिड स्किल्स म्हणजे मला लिहिता पण येतं, बोलता पण येतं, आणि मला टायपिंग पण करता येतं, आणि मला कम्प्युटरवरती पण काम करता येतं, मला स्लाइड पण करता येतं. आता कोल्हापुरात मी ज्या माणसाला सांगतो मला त्याला ह्या स्लाइड करून दे, तर त्या एका स्लाइडसाठी 4 ओळीच्या किंवा 5 ओळीच्या मी त्याला 100 रुपये देतो. तो मुलगा म्हणतो, सर खूप पैसे देताय तुम्ही. म्हणजे हे पैसे कागदाचे नाही, स्लाइडचे नाही, तू ती स्लाइड बनवण्यासाठी त्यातली रंगसंगती मला सांगतोस, त्याचा आकार मला सांगतोस, मला ती सहज वाचता येईल असं सांगतोस, सगळ्या ऑडियन्स मधला बघता येईल अशी तयार करतोस, त्याला काहीतरी कलाकृती जोडतोस, त्याला ग्राफिक जोडतोस. तुझ्या सृजनशीलतेचे ते पैसे आहेत. म्हणून मी जाता जाता करतो, तर तुझ्या वेळेचे पैसे नाही. तुम्ही सगळेजण आता मोबाईलमध्ये काम करता, कम्प्युटरवरती काम करायला लागला, तर डिजिटल नॉलेज म्हणजे डिजिटल प्रॅक्टिस, तुम्ही मोबाईलवरती किती चांगलं काम करू शकता. तुमची जर लॅब असेल तर लॅबमध्ये कॉम्प्युटरवरती किती काम करू शकता आणि त्याच्यातून पैसे कसे मिळवू शकता. म्हणजे तुम्हाला हे कौशल्य ऍड झालं त्याच्यात. आता जर एखादा मुलगा बीकॉम म्हणून बाहेर पडला, काय करता तुम्ही, तर बीकॉम झालेलं आहे, पण कौशल्य काय तुमच्याकडे, कौशल्य नाही, डिग्री आहे. मग आणि काय, तरी पण कौशल्य काहीतरी असेल की. बीकॉम करणाऱ्याला काय काय कौशल्य यावी लागतात. बीकॉम करणारं कोणी आहे का इथे, बीकॉम झालेलं कोणी आहे का, किंवा कॉमर्स मध्ये शिकणारं कोणी आहे का. बीकॉम करणाऱ्या माणसाला वेगळं ज्ञान लागतं. बीकॉम करणारा माणूस बँकेत काम करायला जावं असं ठरलेलं असतं. मग त्याला चेक म्हणजे काय, ड्राफ्ट म्हणजे काय कळावं लागतं, त्याला बेरीज वजाबाकी कळावी लागते, त्याला गुणाकार भागाकार कळावा लागतो, त्याला कम्प्युटर यावं लागतं. पण कॉमर्स मध्ये बऱ्याच मुलांना अजून चेक म्हणजे काय, ड्राफ्ट म्हणजे काय, हुंडी म्हणजे काय हे काहीही कळत नाही. म्हणून मग कॉमर्स करत असताना कॉमर्सच्या मुलांना 12वीला असताना 11वीलाच असताना एखाद्या सीएच्या हाताखाली जाऊन काम करा आणि ते काय शिकतात त्याप्रमाणे तिथे प्रॅक्टिस करा. किंवा एखाद्या लॉयरच्या हाताखाली जा आणि लॉला जा आणि त्याच्या हाताखाली तो काय करतोय सांगा. तुमचं शिक्षण होईपर्यंत तो तुम्हाला सांगतो, तुम्ही आता वकील झालेला आहात, माझ्याकडे 5 वर्ष काम केलंय, आता माझ्याबरोबर वकिली करा, माझे पार्टनर व्हा. अशी काम करणारी मुलं एका फर्मचे पार्टनर होतात. कोल्हापुरामध्ये अशा 40-50 मोठ्या फर्म आहेत की ज्यांच्याकडे तुमच्यासारखी 20-25 मुलं काम करतात. काय कौशल्य आहे त्यांच्याकडे, शिकत शिकत या मुलांना सगळं करता आलं. म्हणजे वेगळी वेगळी कौशल्य त्याला करतात. हे तुम्हाला घरात बसून किंवा फक्त वर्गात बसून येणार नाही. म्हणजे आता एकच कौशल्य चालणार नाही. बऱ्याच वेळा मुलांना विचारलं की तुम्हाला काय चांगलं कौशल्य येतं. मी छान
काहीही दिलं तर पटकन खाऊ शकतो, चांगलं आहे. तेव्हा तरी आई बाबांना खाऊन टाकणार किंवा घरात काय आहे ते सगळं खाऊन टाकणार. आणखीन काय चांगलं कौशल्य आहे, मला चांगलं ओरडता येतं, ही कौशल्य नाही. चांगलं खाता येतं कौशल्य नाही. मला झोप चांगली लागते, झोपावं लागतं मला, झोप सुद्धा कौशल्य आहे. चांगले झोपणारे लोक आहेत त्याला पण नोकरी आहे, मागे इथे सांगितलंय मी या वर्गातच. आता झोपायची नोकरी म्हणजे काय असते रे, कोणीतरी विचार करून सांगा. झोपायची पण नोकरी असते. झोपेचा तज्ञ म्हणजे काय असेल, काय विचार होऊ शकतो? सिनियर मुलांनी सांगा. भूलतज्ञ. भूलतज्ञ झोप कसं होणार, म्हणजे कसं? भूलतज्ञ भूल देतो, झोपायला लावत नाही. एक्झॅक्टली. वेगवेगळ्या हॉटेलमध्ये कम्फर्टेबल झोप कशी लागते, तिथे जाऊन झोपायचं. असे स्लीपर्स असतात आयडियल, आणि ते कुठल्या बेडवरती कुठल्या रूम मध्ये कसे झोपले ते झोपून झाल्यानंतर काही ट्रायल झाल्यानंतर ते लिहून देतात. या रूम मध्ये अशा बेडवरती, स्प्रिंगच्या बेडवरती किंवा डनलॉप गादीवरती किंवा अमुक गादीवरती अमुक खिडक्या असल्यानंतर अमुक प्रकारचा एसी लावल्यानंतर अशी झोप लागते आणि ते लिहून देतात. आणि मग त्या रूमला वेगळे बांधण, वेगळं भाडं दिलं जातं. म्हणजे झोपण्यासाठी सुद्धा, झोपणं हे सुद्धा स्किल आहे. पण आपल्याकडे बरेच लोक हॉस्टेलमध्ये, तुम्हीच एकदा फिरून बघा एकमेकाला, की आपल्याकडे बरेच लोक सरळ झोपत पण नाही. एका जागेवर झोपल्यानंतर तिसऱ्या जागेवर त्याला शोधावं लागतं. माझा एक मित्र होता, हुशार होता, तर तो झोपायचाच नाही. शाळेत पंचायत असायची, आम्ही गेलो, मग त्यानं काय सांगितलं शेवटी एकदा, माझी काही झोपेची सवय मोडणार नाही, मला एका पोत्यात घालत चला, पोतं जाईल तिकडे मी जाईल. पण तो झोपेची सवय काही त्याला लागली नाही. म्हणजे जगन्नाथ खवळे म्हणून एक हुशार मित्र होता, वारला तो, शिकलाही नाही पुढे, हुशार होता. म्हणजे कसं झोपावं ही सुद्धा एक कला आहे. म्हणजे कुठली कौशल्य, आणि आता तुम्ही ज्या वयात आहात त्या वयामध्ये तुमच्या गावागावात कौशल्य आहे. अशी कौशल्य कुठे मिळतील तुम्हाला, तर तुम्हाला वाटतं की कुठे मिळणार ही. मुंबईला गेलात आणि तुमची तयारी असेल मुंबईत शिकायला जायचं आहे, मुंबईत शिकायला गेला की कौशल्य शिकायलाच लागत नाही, आपोआपच कळतात. ट्रेन कशी पकडायची, लोकल कशी पकडायची. मुंबईत धारावी नावाची झोपडपट्टी आहे. या धारावीमध्ये काही लाख लोक राहतात, नुसते राहत नाहीत. या धारावीमध्ये तुमच्या वयाची मुलं रॅपर्स म्हणून वेगळ्या प्रकारचा डान्स करतात. आणि ते रॅपर्स एका एका शोला ही तवार मुलं, टपोरी मुलं अगदी कसे बसे केस वाढवून, कसलेही कपडे घालून शो करतात. आणि त्या प्रत्येक शोला काही लाख रुपये ती मुलं घेतात. 18 मुलांचा संच असतो, त्याला रॅपर्स म्हणतात. त्याच्याबरोबरच 1.5 लाख मुलं वेगळे वेगळे व्यवसाय करतायत. झोपडपट्टीमध्ये 10 बाय 10च्या रूम मध्ये त्या प्रत्येकाची इंडस्ट्री आहे. झोपडपट्टीतल्या मुलांची कुठून आलेले, आपल्यासारख्या गावातूनच गेलेली मुलं आहेत, मुंबईतली नाहीत, मुंबईतली नाहीत. आणि त्याच्याच बरोबर जरा मोठ्या ज्यांच्या 2 रूम असतील तिथे एक एक उद्योग आहेत. असे 15,000 उद्योग आहेत. जगातल्या उत्तमात उत्तम कंपनीला ते लेदर शूज पुरवतात, लेदर जॅकेट पुरवतात, लेदर बॅग पुरवतात, चांगले कपडे पुरवतात, जरीच्या साड्या पुरवतात, चांगलं फर्निचर पुरवतात, चांगली पॉटरी पुरवतात. म्हणजे जगातलं एक अद्भुत इंडस्ट्रियल लोकेशन आहे धारावी. आणि आपल्याला निवांत घरात बसून काही सुचत नाही, जिथे श्वास घेता येत नाही अशी झोपडपट्टी आहे. म्हणजे बऱ्याच वेळा त्या झोपडपट्टीवरती भारत गरीब देश आहे सांगण्यासाठी म्हणून ती झोपडपट्टी सांगतात, परंतु ती एक वेगळ्या प्रकारची झोपडपट्टी आहे. त्याला नाव पण एक वेगळ्या प्रकारचं वाईट असं दिलेलं आहे. म्हणजे की अननोन इंडस्ट्री,
माहित नाही कोणाला. इंडस्ट्री आहे मोठी, म्हणजे 5 स्टार MIDC आपले त्याच्यापेक्षा भारी मोठी इंडस्ट्री आहे आणि कमी स्वस्तात सगळं देतात, गरीबाला परवडणार देतात. जी बॅग लेदरची तुम्हाला बाजारात 10,000ला दिली जाते, ते म्हणतात आमच्याकडे 4-5 हजार घेऊन गेला तरी चालेल, आणि चांगले शूज सुद्धा जे 8-10 हजारच्या वरचे असतात ते सुद्धा घेऊन गेलात तरी चालेल. म्हणजे तुमच्या वयापेक्षा थोड्या वयाची किंवा तुमच्याच वयाची जी मुलं सगळं काम करतात. म्हणजे गार्मेंट इंडस्ट्री आहे, लेदर इंडस्ट्री आहे, ती कुठं शिकले, तेच कौशल्य कुठेही शिकलेले नाही, ते सरावानं शिकलेले आहे. आता तुम्ही शिकता शिकता काय शिकायचं तुम्ही ठरवायचं. म्हणजे तुम्ही कुठल्या शाळेत जिथे जाणार आहात, कुठल्या कॉलेजमध्ये तिथे जाणार आहात, तिथे तुम्ही विचार करायचा की मला हे कौशल्य पुढे गेलं तर चांगलं आहे, मला कम्प्युटरमध्ये काहीतरी करायचं आहे, मला बोलण्यामध्ये काहीतरी करायचं आहे, मला कायद्यामध्ये काहीतरी करायचं आहे, तुम्ही ठरवा. पण त्याच्या बरोबर त्याला आता काय म्हणतात, मॅरिड, एम्बेडेड, एकमेकाला जोडलेले, एकमेकाशी लग्न केलेले अशी कौशल्य, मॅरिड स्किल्स, हे पण ते पण आहे. म्हणजे काय, BCom झालेलं आहे, डिजिटल कौशल्य पण येत आहे आणि कम्प्युटिंग मोजायचं कसं हे पण येत आहे. झाली 2 स्किल आणि 1 विषय झाला. बोलता पण येते, लिहिता पण येते, 2 कौशल्य झाले. पटकथा लिहिता येते, 3रं कौशल्य झालं. बंच ऑफ स्किल्स, अशी बंच ऑफ स्किल्स त्याच्याकडे आहे, ती मुलं पुढे जाणार. तुम्हाला पदवी मिळाल्यानंतर काय आहे, पदवी आहे, काय येतं तुम्हाला, काय करायला येतं हे विचारल्यानंतर तुम्हाला सांगता येते. मला चांगलं बोलतायत, मला चांगलं कॉम्प्युटिंग करतायत, मला क्रिकेटचं अनालिसिस करतायत. तुम्ही क्रिकेट बघताय, क्रिकेटमध्ये किती कौशल्याचे उद्योग आहेत बघा. क्रिकेटमध्ये क्रिकेटचा कोच, क्रिकेट खेळाडू, त्याच्यापेक्षा क्रिकेटच्या कोचचं, टीमच्या मॅनेजरचं काही लाखात दिवसाचं उत्पन्न आहे. काय करतो तो, आधी खेळाडू होता आणि नंतर कोच झाला, नंतर कोच होता, नंतर मॅनेजर झाला. आणि म्हणून स्टीव्ह जॉब्स सारखा माणूस किंवा स्टीव्ह वॉज सारखा माणूस आपल्या देशामध्ये कोचिंग करायला येतो का, पैसे मिळतात. या देशातला कोच त्या देशात, त्या देशातला मॅनेजर त्या देशात, हे टॉप पद एका खेळातलं. खेळात काय कौशल्य आहे पहा, फक्त खेळात तुम्ही एक गेम चांगला करा, त्याच्यामध्ये दुसरा असतो खेळ वर्णन करायचं, कॉमेंट्री करायची. उत्तम कॉमेंटरला हर्ष भोगलेला IIT मधून बाहेर आलेला आहे, त्याचेही दिवसाला 1,00,000-2 लाख रुपये किंवा एका गेमला 1,00,000-2 रुपये किंवा त्याच्यापेक्षा जास्त पैसे मिळतात. कॉमेंट्री सांगायचं. काय कॉमेंट्री सांगायला लागतं, बहुत बढ़िया हिंदी, ब्युटिफुल इंग्लिश अँड ब्युटिफुल व्हॉइस, प्रोनाउन्सिएशन, चांगले उच्चार, सतत बोलता येण्याची कुवत, चांगले शब्द, आणि मग तो सांगतो द शॉट वॉज हेलिकॉप्टर शॉट, फॅन्टॅस्टिक शॉट, वंडरफुल शॉट, व्हॉट अ मॅग्निफिसंट हिट इट वॉज, असं काहीतरी तो बोलतो. हे शब्द तुम्हाला यायला पाहिजे. म्हणजे शब्द भांडार आणि बोलायचं, म्हणजे बोलण्याचेच पैसे करत क्रिकेटमध्ये. त्याच्यामध्ये बाजूला 2-4 वेगळ्या केबिनमध्ये बसलेले असतात, ते बोलत असतात, तुम्हाला वाटतं गप्पा मारतात. ते काय करत असतात, दे आर गेम अनालायझर्स, गेमचं अनालिसिस करतात, ते अधिक तज्ञ असतात. आमच्या वेळी शिकत असलेला किंवा आता 75वी पार केलेला गावस्कर हा पण त्याच्यात असतो. ते अनालिसिस करतात, त्यांना वेगळे पैसे मिळतात. पर जे काही सामना होता, पर सामना ते पैसे मिळतात. त्याच्याबरोबर आणखी काही लोक आहेत, त्या कॅम्पसमध्ये पाय मुरगाळला तर डॉक्टर असतो, तसेच विश्रांतीला मसाजवाले असतात, स्पोर्ट्स मसाज एक्सपर्ट, त्यांची तर भरपूरच फी असते आणि ते प्रत्येक टीम बरोबर असतात. जे खेळाबरोबर किती कौशल्य घेऊन फिरणारी माणसं आहेत बघा. म्हणजे एकदा का तुम्ही त्या खेळातले खेळाडू झाला आणि त्याच्यात पुढे गेला की सगळे जॉब तुमच्यासाठी आहे. पण आपल्याला हे माहिती नाही, एवढी कौशल्य असू शकतात आपल्याला माहिती नाही. ही सगळी जी कौशल्य आहेत त्याला वेगळ्या प्रकारचे स्किल्स म्हणतात, वेगळ्या प्रकारचे जॉब म्हणतात. आपल्याला 2 जॉब माहिती आहेत, व्हाईट कॉलर जॉब आणि ब्ल्यू कॉलर जॉब. आपल्याला त्याच्या पलीकडे 30-32 कॉलर जॉब आहेत वेगवेगळे. आता तुम्हाला विचारलं व्हॉट इज ग्रीन जॉब, ग्रीन जॉब म्हणजे काय,
ग्रीन जॉब, हिरवे उद्योग म्हणजे काय? हिरवे नावाच्या माणसाचा उद्योग म्हणजे काय? ग्रीन जॉब म्हणजे हरित क्रांतीमध्ये पर्यावरणामध्ये हे जे लोक काम करतात त्याला ग्रीन वॉरियर्स म्हणतात. आता तुम्ही सगळे शेतकऱ्याची मुलं आहेत, मग त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला ते जॉब करता येतील म्हणजे तुमच्याकडे ही कौशल्य वेगवेगळ्या प्रांतातली कॉलेज पूर्ण होईपर्यंत यायला पाहिजे. आता आज मितीला सगळ्यात जास्त पण अतिशय साधं काम करणारा माणूस त्याची कौशल्य काय करतात. म्हणजे एक साधा बार्बर आहे पण त्याच्या 4 रोल्स रॉइस आहेत. म्हणजे काही कोटी रुपयाच्या गाड्या किंवा अर्धा डझन गाड्या एका बार्बरकडे आहेत, एका न्हाव्याकडे आहे. काय काम करतो? केश कर्तनालयाचं काम करतो बार्बर. पण स्किल काय? म्हणजे त्याच्याकडे चांगल्या नटाला सुद्धा थांबावं लागतं. सर थांबा, उद्याची अपॉइंटमेंट घ्या आणि नंतर या. याआधी अगोदर तुमचे मित्र दुसरे नट माझ्याकडे येणार आहे. काय स्किल आहे? काय म्हणतो आपण? न्हाव्याचं स्किल, सलूनचं स्किल. पण तो काय म्हणतो? आय एम नॉट ए बार्बर, आय एम ड्रेस डिझायनर, हेअर डिझायनर. जसे ड्रेस डिझायनर तसे हेअर डिझायनर. आणि तुम्हाला ते पाहिजे असतं ना हेअर डिझाईन, एकदा इकडून एकदा तिकडून वगैरे वगैरे. तुमचं तुम्हीच करत असता हेअर डिझाईन त्यांना इकडून. तर हेअर डिझाईन करायचं हरकत नाही, आधी ब्रेड डिझाईन करून घ्यायचं आपण. हेअर डिझाईन करायचं ब्रेड डिझाईन. आता जे शिक्षक असतात ना उच्च कोटीचे ते ब्रेड डिझायनर असतात. तुमचं मेंदू घडवत असतात ते सगळे शिक्षक. पण आपल्याला माहित नसतं. त्याच्या म्हणतात भेजे को काय तो तकलीफ दे रहा है. म्हणजे तुम्ही सगळी म्हणता ना सर काय डोकं खायला वेळ, म्हणजे मनातल्या मनात म्हणत असतात. म्हणजे अगदीच पकवायला लागले किंवा अगदीच दमवायला लागले, अगदीच काहीतरी सांगायला लागले तर सगळ्या शिक्षकांना असं म्हणतात. म्हणजे जगामध्ये ही सगळी जी कौशल्य आहे या सगळ्या कौशल्यामध्ये आज तुम्हाला संगणक कौशल्य यायला पाहिजे आणि तुमच्या बोटाची हालचाल व्हावी ही कौशल्य यायला पाहिजे. आता आज तुम्ही ज्या वयात आहात त्या वयामध्ये तुम्ही ठरवा की मला काय कौशल्य करायचं. पुस्तक वाचल्यानंतर मला त्याला काहीतरी नोट लिहिता येते, त्याला काय म्हणतात? परीक्षण. ते सांगितलं तर त्याला पण तुम्हाला पैसे मिळतात. शुद्ध लेखन चांगलं असेल तर शुद्ध लेखन तपासणारे जे लोक आहेत त्या लोकांना आम्ही आता किती पैसे देतो लिहिणारे? एका पानाला 70 ते 80 रुपये शुद्ध लेखन तपासणार आहोत. तुमच्यातले 9वी 10वी 11 12वी झालेल्या बऱ्याच मुलांचं चांगलं शुद्ध लेखन असतं. शुद्ध लेखन आहे, टायपिंग करायचं आणि शुद्ध लेखन. शुद्ध लेखनाचे वेगळे, शुद्ध लेखन विथ टायपिंग त्याचे वेगळे. फक्त टायपिंग 30 ते 40, शुद्ध लेखन सह 70 ते 80 एका पानावर. अशी एक वर्षाकाठी तुम्ही 20-25 पुस्तकं केली तुमचा वर्षाचा खर्च नाही. काय काय लागतात कौशल्य? म्हणजे तुम्हाला आता शिकत असल्यापासून ही कौशल्य तुम्हाला यायला पाहिजे. आणि मग हायर लेवलची कौशल्य जी आहेत त्याच्यामध्ये तुम्ही 12वी पासून जॉब मध्ये जायचं. 12वी पासून सुद्धा सरकारी जॉब्स आहेत. ग्रॅज्युएशन पासून पण सरकारी जॉब आहे. 10वी पासून पण जॉब आहे. ITI मध्ये सुद्धा तुम्हाला शिकायची कौशल्य आहे. ITI मध्ये स्टेनोग्राफी आहे. स्टेनोग्राफी सरकारात लागते, कॉलेजमध्ये लागते, UPSC मध्ये लागते, कोर्टात लागते. कोर्टात तर लागते. न्यायाधीश बोलत असतात जजमेंट आणि 40-50-100 पानाचं जजमेंट बोलत असतात ते आणि तो त्यांच्या तोंडाकडे बघून टाईप करत असतो. असे टायपिस्ट आणि स्टेनोग्राफर असतात. स्टेनोग्राफी तुम्हाला माहिती आहे का? सेक्रेटरी प्रॅक्टिस असते. म्हणजे हे सगळे जे आहेत, मग तुम्ही CA करा, लॉ करा, शिक्षणासाठी BEd करा, DEd करा, काही करा, BSc करा, पण हे करत असताना तुमच्याकडे किमान 2-4 कौशल्य आहेत आणि ती कौशल्य तुम्हाला पुढे पैसे मिळवून देते. आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही आता ठरवा की काय निवडायचं आहे. म्हणजे मला काहीही करता येत नाही, म्हणजे तुम्हाला आता जर कोणी विचारलं तर तुम्ही काय बोलता पहा. आता काय करता तुम्ही? शिकतोय आणि 2 वर्षांत माणूस येतो. आता काय करताय? शिकतोयच की. आणि काय करताय? आता ग्रॅज्युएशनला गेलोय, शिकतोयच की. मग 4 वर्ष काय केलं? अहो शिकतोयच की, आणि काय करायचं? म्हणजे मी शिकतोय 4 वर्ष 5 वर्ष हे क्वालिफिकेशन नाही.
दरवर्षी मी यावर्षी एक नवीन भाषा शिकलो, 4 वर्षात 4 भाषा शिकलो, इंजिनिअरिंगला होतो. 3 वर्षात 3 भाषा शिकलो, माझी भाषा सोडून, म्हणजे 3 भाषा तुम्हाला प्राप्त झाल्या. या सगळ्या प्रवासामध्ये तुम्हाला ही कौशल्य शिकला तर जग तुमचं आहे, नाहीतर मग काही चालणार नाही. आणि मग आता हे मल्टी स्किलिंग, मल्टीटास्किंग अशी माणसं लागतात. आता मी तुम्हाला सांगितलं, तुमच्यातल्या 10 मुलांना मी आत्ता लगेच नोकरी देते. कशाची? स्विगी आणि झोमॅटो या कंपन्यांच्या मध्ये लोकांना खाऊ पुरवायचं किंवा पार्सल पुरवायची अशी नोकरी 10 लोकांना ताबडतोब नोकरी मी तुम्हाला देऊ शकतो आत्ता. पण 10च्या 10 जणांनी, तुमच्यातले 10 जण असे कोण आहेत सांगा, की ज्याला मोटरसायकल किंवा स्कूटर चांगली चालवता येते. बरोबर? सगळ्यांना तुम्हाला येत नसतं किंवा येत असेल कदाचित, पण ती पाठीमागची पेटी सांभाळून, त्यात भोजन आहे, ते गरम आहे, ते इतक्या वेळात पोचायला पाहिजे हे सांभाळून, त्यानंतर तुमच्या हातात एक मशीन दिलेलं असतं, त्याच्यामध्ये बिलिंग करता यायला पाहिजे, कॉम्प्युटर करता यायला पाहिजे, त्याच्यानंतर लोकेशन कसं शोधायचं ते करता यायला पाहिजे. आणि मग रात्री 9ला गेल्यानंतर अमुक घराजवळ पोहोचलोय किंवा नाही, तिथेच पोहोचलोय का तिथेच फिरतोय आणि लेट झालं म्हणून त्या वेळेचे पैसे नाहीत, आणि ज्याला ज्या माणसाला दिले त्याला लेट झाल्यामुळे त्याचा दंड होईल, नोकरीतून काढून टाकले. साधं कौशल्य आहे. आपल्या या शहरात आता असे काही शेकडा स्विगी झोमॅटोचे स्वार असे धावत आहेत. त्याला काय म्हणतात? गिग वर्कर्स, कंत्राटी माणसं. नोकरी आहे पण कंत्राटी आहे, धावती नोकरी आहे, जबाबदारीची नोकरी आहे, हिशेब द्यायची नोकरी आहे. पण तुमच्या वयात ती करता यायला पाहिजे. तुमच्या वयात हे करता यायला पाहिजे. तुमच्या वयामध्ये तुमच्या वडिलांच्या बरोबर ते जे काम करतात ते शेताचं काम तुम्हाला करता यायला पाहिजे. जे काम ते कुठेतरी उद्योगात करतात ते काम तुम्हाला करता यायला पाहिजे. मी कुणी टेकोजीराव आहे, माझे वडील अमुक अमुक आहे म्हणून मला काही काम करायची गरज नाही असे जे म्हणतील त्यांचं पुढचं जग नाही. म्हणजे जे म्हणतात माझ्या 7 पिढ्याला संपत नाही, ते पहिल्याच पिढीत संपतं. कारण कुठल्याही 5 स्टार हॉटेलमध्ये गेल्यानंतर दिवसाला 4-5 लाख सहज माणूस पुढून येऊ शकतो. एक मोटार घेतली आणि 1 कोटी त्याच्यात घातले तर त्यातले ते कोटी संपू शकतात. 4 प्रदेश दौरे केले तर त्याच्यात काही लाख संपू शकतात. एक 50 कोटीची जाहिरात सुद्धा या गावातल्या लोकांची संपून आज रस्त्यावर लोक आहेत अशी पण परिस्थिती आहे. म्हणजे पुढचा काळ हा अस्थिर काळ आहे. त्याला काय म्हणतात आपण? अस्थिर, अनस्टेबल वर्ल्ड, अनप्रेडिक्टेबल वर्ल्ड. कसं पुढे जग जाईल सांगता येत नाही. एका ठिकाणी फक्त नाकेबंदी केली इराणने, त्यामुळे आपली नाकबंदी झाली. श्वास घेऊ शकत नाही आपण. एक बलाढ्य देश असा म्हणत होता आम्ही सगळ्यांना नमवून ठेवू, पण एक त्याच्यापेक्षा मोठा देश त्याला नमवतोय आणि सगळं विश्व, सगळं जग अडचणीत आलेलं आहे. म्हणजे तुम्ही जर असं म्हणाल की मला काही न करता बाबांनी ठेवलेल्या पैशावरती जगता येईल, असं नाही जगता येईल. तुम्हाला कौशल्य यायलाच पाहिजे. आणि म्हणून पुढच्या जगामध्ये तुम्ही ठरवा आता की काय काय कौशल्य तुम्हाला आत्मसात करायचे, कुठल्या दिशेला जायचं. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की आता सुरुवातीला तुम्ही तुमची भाषिक कौशल्य चांगली करा. म्हणजे मी आता तुम्हाला खरं म्हणजे पाठ देणार होतो की काही शब्दांचं स्पेलिंग लिहिणार होतो, सांगणार होतो. आता तुमच्यातले कोणीतरी मला कर्नल शब्दाचं स्पेलिंग सांगायचं. व्हेरी गुड. लेफ्टनंट शब्दाचं स्पेलिंग सांगायचं. अजून क्यूचं स्पेलिंग कोण सांगणार? क्यू. आपण ओळीत उभे राहतो. अजून कोणीतरी सांगा.
बर, अजून एक शब्द, हा शब्द फेट गेला असं समजूया. फुलस्केप शब्दाचं स्पेलिंग सांगा. फुलस्केप. सांगा, पुढे सांगा. कोण सांगणार? आता हे नेहमी तुमच्याकडे येणारे शब्द आहे, जे कर्नल असेल, क्यू असेल, असे शब्द नेहमी तुमच्याकडे येतात. क्यू असेल, क्यू यू ई यू ई, हा शब्द तुम्हाला गेलेला नाही, पण हा तुम्ही डिक्शनरीमध्ये वायचे शब्द असतील, झेडचे शब्द असतील, अवघड स्पेलिंग असतील, हे शब्द यायला पाहिजेत तुम्हाला. रजिस्ट्रारचं स्पेलिंग कोण सांगेल? रजिस्ट्रार नाही बोलले. म्हणजे आता मी असं समजणार की तुमच्या या सगळ्या मंडळींचा ॲव्हरेज लिंग्विस्टिक IQ तुमचा कमी आहे, वाढवायला. आता तुम्हाला मी एक वाक्य सांगतो. मी या सभेत समाविष्ट झालेलो आहे, मी या प्रशिक्षणास आलेलो आहे आणि मला आनंद झालेला आहे. हे चांगल्या इंग्लिशमध्ये कोण सांगेल? मी इथे दाखल झालेलो आहे किंवा इथे आलेलो आहे या शिबिरात आणि मला आनंद झालेला आहे, कोण सांगेल? आता त्याचं थोडस आहे ते कोण करेक्ट करेल? त्याचं थोडस करेक्ट करायचं. बरं, हे त्याचं दुसऱ्या शब्दात सांगा. म्हणजे थोडं दुसऱ्या शब्दात सांगा. कोण सांगेल? व्हेरी गुड, व्हेरी गुड. आय एम व्हेरी हॅपी. आता याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना किती शब्द आहेत पहा. आय एम सो हॅपी टू अटेंड दिस. काय जे ट्रेनिंग जे असेल, आय एम डिलायटेड, आय एम हॅपी, आय एम एक्सायटेड. इकडे आपापसात बोलू नका रे. तुम्ही सुरुवातीपासूनच बोलत, तुमचं लक्ष नाही आहे. जरा उभे राहा, तू जरा उभे राहा, ताळीवाली. हा, तुम्ही सुरुवातीपासूनच तुमचं लक्ष नाही. काय शिकताय तुम्ही? कुठल्या वर्गात आहात? कुठल्या वर्गात आहात तुम्ही? तुम्ही व्हॉलंटियर आहे का? व्हॉलंटियर आहे. तुमचं सुरुवातीपासूनच लक्ष नाही. काय पंतप्रधान व्हायचं काय विचारलं आहे का? मंत्रिमंडळात वगैरे जायचे काय? सांगितलं तुमचं लक्ष नाही सुरुवातीपासून. पुढे या. जर नाही बसलं तर चालेल, पण दुसऱ्याला डिस्टर्ब करू नका. मागून तुमचा जो चष्मावाला आणि त्याच्यानंतर जे तुमच्याशी बोलतायत स्पेक्स पर्सन, मान खाली घातली तरी दिसतं रेस्पेक्ट मला. तुम्ही इथे जे आलेले आहात हे शिबिर आयोजित करण्यासाठी, हा जो सेन्स आहे त्याला काय म्हणतात? सेन्स नसेल त्याला काय म्हणतात? मी नाही उच्चारलं. सेन्स नसणे म्हणजे काय? All these people, for a month, they are preparing for this training program. For you people, somebody is sitting over there, somebody is cooking food for you, somebody is collecting money for you, but you are not bothered. You are least bothered. हे सुद्धा त्या समारंभात कसं यायचं, पार्टिसिपेट व्हायचं, हे सुद्धा एक कौशल्य आहे. तर आता तुम्हाला ज्या पद्धतीने मी सांगतोय, आता तुमच्यापैकी एकाने मला सांगायचं की माझ्या वडिलांना 2 मुलगे आहेत, हे हिंदीमध्ये सांगायचं. बर, रामाला 2 मुले आहेत, हिंदीमध्ये सांगायचं. हिंदी शिकायचं. कोण दुरुस्त करणार त्यांचं वाक्य? अजून कोण दुरुस्त करणार? आता तुमच्याकडे दुरुस्त करा, मी नाही सांगत. म्हणजे हे सांगताना
हाथीला एक सूंड आहे. हिंदीमध्ये सांगा. किंवा असते म्हणा. आता मी काय टेस्ट केलं तुमचं? हिंदीचं व्याकरण विचारलं, इंग्लिशचं व्याकरण विचारलं, आता मराठीचं विचारलं. शंकरास पूजिले सुमनाने, शंकरास पूजिले सुमनाने, त्याच्यामध्ये काय अर्थ आहे? या शब्दाचे दोन अर्थ आहेत. पहिला अर्थ असा होईल की शंकरास पूजिले सुमनाने, सुमन ही एक स्त्रीलिंगी व्यक्ती आहे. आणि दुसरा अर्थ की फुलाने शंकराची पूजा केली. अजून एक अर्थ, शंकरास पूजिले सुमनाने म्हणजे चांगल्या मनाने शंकराची पूजा केली. त्यानंतर सुमन मुलीने ते म्हणले तसं, आणि सुमन म्हणजे फुल. आता हे तुमच्या याच्यामध्ये सर्वांना सांगता यायला पाहिजे, बट वन जेंटलमन इज टेलिंग दॅट. म्हणजे तुम्ही इथे आल्यानंतर तुमचा ऍव्हरेज लिंग्विस्टिक IQ म्हणजे भाषिक कौशल्य आणि भाषेचा जो अंक आहे तो सुधारायचा. आता गणिताचे प्रश्न तुम्हाला मी सांगत नाही, भाषेचे फक्त सांगतो. आणि आता तुम्हाला काय विचारायचे ते मला तुम्ही सांगा. मला दिलेला वेळ आहे तो पूर्ण होतोय असा इथे. तर तुमच्यापैकी काय शंका असतील तर सांगा, मी इथे थांबतो. माझ्याकडे खूप गोष्टी आहेत तुम्हाला सांगायच्या, त्याच्यातल्या काही गोष्टी पुन्हा सांगतो. एटिकेटचं स्पेलिंग येते का? म्हणजे एटिकेट बद्दल आपली चर्चा झाली. एटिकेटचं स्पेलिंग, एटिकेटचं स्पेलिंग तुम्हाला येते? एटिकेटचं तरी येऊ दे ना तुम्हाला. या वयात तुम्हाला एटिकेट यायला पाहिजे. एटिकेट आणि नेटिकेट. नेटिकेट म्हणजे काय? एटिकेट आणि नेटिकेट म्हणजे काय? ह्या दोन गोष्टी यायलाच पाहिजे. एटिकेट म्हणजे कसं वागायचं आणि नेटिकेट म्हणजे सोशल मीडियावरती कसं वागायचं, याच्यावरती कसं वागायचं, याच्यावरती फार वाईट वागतात लोक, ते कसं त्याला नेटिकेट म्हणतात. आता तुम्ही मला प्रश्न विचारायचे.